काय हो? ते पैसे दिले तुझ्याकडे ठेवायचे ते बरं माघारी लागत मला जरा आता. आता लगेच लागत आहे? आणि मग तुझ्याकडे ठेवायचे ते म्हणलं मला लागेल तेव्हाच घेणार ना. मला बँकेत जायचं जरा काम आहे, जरा एक जण पाठवायची तर. आई, मला माहित नव्हतं तुम्हाला लगेच पाहिजे म्हणून. मला सांगायचं तरी लगेच लागते. मी ते तर कालच भाऊला दिले हो. का बरं भावाला याचा काय संबंध आहे? अहो त्याला पाहिजे होते थोडे आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन पण घ्यायचं होतं. अरे तू मला विचारत पण अगोदर मला लागतात नाही लागतात म्हणून मी सांगितलं असतं ना तुला. अहो मला वाटलं लगेच नसेल लागणार तुम्हाला. अरे तू डोक्यात जरा कमी आहे का? आणि ते हप्ता आला ते हप्ता कोणी भरायचा आता? आणि बाहून झालं ते परत सिव्हिल डाऊन होतं हे माहित नाही का तुला? मी बघते भाऊला विचारून. अरे काय भावाला मला त्याचे सगळे मला ही माहिती आहे अगोदर. आता तू पैसे ते देणारच नाही तुला वर्षभर. अहो त्याची मदत केली मी, बाकी काही नाही. अरे मदत केली तुम्हाला विचारतो ना माझे पैसे आहेत ना ती. चुकलं माझं. मला चुकलं बिकलं तसलं नको सांगू मला. तसलं बारीक तोंड करून नको बसवीत आता. तुला सांगितलं होतं पैशात मॅटर असलं तू हे करीत नको जाऊ म्हणून. दिलते ना तुझ्याकडे गप ठेवून द्यायचे होते फक्त. अहो मला माहित असे तर मी नसते दिले हो. अरे तुला माहित असं आहे तू काय डोकं कुठं जातंय काय तवा? आहे का तेवढी बुद्धी तुझ्यात? बरं मी बघते काहीतरी करून देते. काय बघती? संदीप, काय दादा? अरे काय चाललंय? काय आरडाओरडा तुमचा? अरे काय येईला पैसे दिले ते ठेवायला मला लागले आता बँकेत हप्ता आलेला उद्या भरायला आणि हे म्हणते भावाला दिलेत पैसे. अरे तो हप्ता भरायचा होता त्याचे? मग आता तिचा भाऊ मला माहित नाही का हे पैसे आता भेटणार वर्षाने डायरेक्ट. तुला तरी कळायला पाहिजे ना, असं अचानक देऊन टाकतात का पैसे? अहो त्याला गरज होती हो, ॲडमिशनसाठी पैसे नव्हते आणि शेवटची डेट कालच होती म्हणून मग मी काल देऊन अरे तू दिल्यानंतर मला सांगितलं पण नाही ना अजून. काल दिलं ना मी आता तुला विचारलं तर तुम्हाला सांगते मी करेल केली असते अरेंजमेंट काहीतरी. अहो मी सांगणारच होते पण अहो मला नव्हतं माहिती. अहो ही माहिती बी द्या सोडून हे सगळं हे बाप ह्याचा भाऊ हे सगळं खानदानच असलंय. आता हे पैसे गेले उडत. तुला तरी कळायला पाहिजे. एक काम कर तू बॅग भर आणि निघ. हे बघ संदीप, जास्त बोलू नको तिला. जा तू, बघतो आम्ही काय करायचं ते. जा. काय बघतो आणि काय तारा लावली यांची. हे अरे काय संदीप, एवढं ओरडून बोलतात का? दादा उद्या हप्ता आहे ओरडून नाही बोलत मग कसं काढायचं तिला? हप्ता आहे ते सगळं ठीक आहे, चुकली असेल ती. पण अरे शेवटी तिचा पण भाऊ आहे ना तो. काय अडचण आली म्हणूनच दिली असतील ना तिने. थोडं समजून घ्यायचं. अरे हे बघ, बायको आपल्यापेक्षा वयाने बारकी असती, त्यामुळे ती चुकली काय झालं तर सांभाळून घेणं तुझं काम आहे ते. बरोबर आहे. बरं एवढं मोठ्या माणसांमध्ये एवढं मोठ्याने तू बोलतोय, बाहेर आवाज येतोय, शेजारी पाजारी लोक काय म्हणतील? तिला मेल्याहून मेल्यासारखं येणार आहे. एवढा अपमान करून जमते का एखाद्याचा? हा चुकली आहे ना ती, चूक मान्य आहे, पण ते तिला नीट समजून सांग आणि परत असं करणार नाही ते बघ. बरं चालतंय. आणि राहिला पैशाचा विषय ना, ठीक आहे, मी बघतो कुठून तरी आपण कसं तरी मिटवून टाकू तो हप्ता. चालेल. चालेल. परत बायकोची चुका मोठ्याने नाही कानात सांगायच्या. एखादं काम चांगलं केलं ना तिने तर कौतुक मोठ्याने करायचं, पण चुकली तर हळूच कानात सांगायचं. बरं चालेल. चल येतो मी. ऐक मागायचं झालं ते रागात झालं. एवढं काय राग नको मानून घेऊ त्याचा. चुकलं माझ्याकडून. हो नाही नाही माझंच चुकलं. मी तुम्हाला विचारून सांगायला पाहिजे होतं. पण जाऊ दे जे झालं ते झालं. पण इथून पुढं तसं काय करू नको. दादा म्हणलाय मी हप्त्यात बघतो त्यामुळे काय एवढंही नाही आहे. पण काय इथून पुढं असेल ना तेव्हा मला सांगत जा अगोदर. मी काय नाही म्हणणार नाही तर काय गोष्टीला. ठीक आहे पण मी सांगायला पाहिजे होतं. अहो त्याला पण थोडीशी गरज होती, त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून दिले मी. हा पण त्यांनी मला मागायला पाहिजे ना. हा पण जे झालं ते झालं. जाऊ दे आता. तुला राग नको मानून घेऊ. हां आणि असं बसू नको. जा कर काहीतरी काम कर तिकडे जाऊन.